काल बसून ऐका जरा, ऐका 2 मिनिट. काल बसून काही गोष्टी घडलेल्या नाहीत ते माहिती यासाठीच महाराज इथं आले. आता तुम्ही सांगितलं हे घडलेलं नाही, हे घडलं. आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे बैठक, आता ताबडतोब आमची बैठक आहे, त्यामध्ये तुम्ही बसून राहा ना, तोपर्यंत तुम्ही सुनो, तुम्ही बैठे राहा इथं. आम्ही तिथं जाणार आहे, आम्ही चर्चा करणार आहे आणि तुम्हाला निरोप द्यायची व्यवस्था करतो. आता 2 मिनिटं कादर काळजी करू नका. बंटी पाटील आणि शाहू महाराज तुमच्या खंबीर पाठीशी आहेत हे सांगायला आम्ही आलेलो आहोत. हे आम्हाला आनंद वाटतो अशातला भाग नाही हे सांगताना. आमचं हे कर्तव्य आहे, आमच्या दोघांची जबाबदारी, आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे तुम्हाला या अडचणीतून बाहेर काढायचं. आणि जे नुकसान झालेलं आहे सरकार नुकसान देईलच, परंतु वैयक्तिक घरांना सुद्धा नुकसानीला आमच्या वतीनं मदत राहील, मस्जिदीला माझ्या वतीनं मदत राहील हे मी तुम्हाला जाहीरपणे या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून जे आतून इथून पुढे आपल्याला दक्षता कशी घेता येईल, पोलीस बंदोबस्त कसा ठेवता येईल, पोलिसांच्या चुका कुठं झालेल्या आहेत हे आम्हाला माहित आहे, ते आम्ही जाहीरपणे कलेक्टरांच्या बरोबर या ठिकाणी बोलू. आज त्याची वाच्यता करत नाही, परंतु जे काय चुकीचं घडलेलं आहे ते सगळं आम्हाला माहित आहे. 4 तारखेपासून हा विषय चालू आहे. पुण्यातून किती वाजता निघाले याची माहिती प्रशासनाला होती, त्यांनी साताऱ्यात त्यांना का अडवलं नाही, पुण्यात का थांबवलं नाही, असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे आता जे अनेक मंडळी जे आज या ठिकाणी सांगतात की असं घडलं पाहिजे तसं घडलं पाहिजे, ज्यांच्या हातात होतं थांबवणं त्यांनी थांबवलेलं नाही. ज्यांच्या हातात होतं थांबवणं ते थांबवायचं काम त्यांनी केलं नाही. आणि म्हणून मला वाटतं त्याचा आम्ही विरोधी पक्षात असलो तरी आम्ही निश्चितपणे तुमच्या बरोबर आहोत हे या ठिकाणी सांगतो. आणि आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला 2 मिनिटं या ठिकाणी मार्गदर्शन करा.